नमस्कार. मी डॉक्टर रचना माने, सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग, कोल्हापूर. अभ्यासपत्रिका क्रमांक 10, मराठी भाषा व अर्थार्जनाच्या संधी यातील विभाग 2, वैचारिक लेखन, संकल्पना व स्वरूप अभ्यासणार आहोत. मराठी साहित्यामध्ये विविध ललित वाङ्मय प्रकार असल्याचे आपणाला दिसून येतात. उदाहरणार्थ कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र, प्रवास वर्णन वगैरे वगैरे. आणि त्या ललित वाङ्मय प्रकारांची एक वाङ्मय प्रकार म्हणून त्यांचा आकृतिबंध अथवा रचनाबंध म्हणून विपुल चर्चा झाल्याचेही आपणाला दिसून येते. त्यावर पुष्कळ लिहिले गेल्याचेही आपणाला दिसून येते. परंतु वैचारिक साहित्य किंवा वैचारिक लेखन जे आहे त्याबाबत मात्र पुरेशी चर्चा झाल्याचे दिसून येत नाही. वास्तविक पाहता आधुनिक काळात, विशेषतः अव्वल इंग्रजी काळापासून आज तागायत सर्वाधिक लेखन आणि तेही अविरतपणे कोणत्या वाङ्मय प्रकारात झाले असेल तर ते निबंध, ज्याला आपण वैचारिक गद्य किंवा वैचारिक साहित्य असं संबोधतो, त्यामध्ये झाल्याचे दिसून येते. ज्याला आपण निबंध किंवा वैचारिक गद्य असं म्हणतो, तो प्रकार मराठीमध्ये कसा आला ते पाहणं देखील गरजेचं आहे. ब्रिटिश संस्कृतीने आपल्याकडे रुजवलेला हा प्रकार आहे. कारण ब्रिटिशांच्याच अनुकरणातून आपल्याकडे निबंध किंवा वैचारिक गद्य लेखनास प्रारंभ झाल्याचे दिसून येते. संस्कृत भाषेमध्ये प्राचीन काळापासून निबंधात्मक ग्रंथ उपलब्ध असले तरी सुद्धा या आधुनिक निबंधाचे जनकत्व त्याकडे देता येत नाही. कारण का मराठीमध्ये निबंध या वाङ्मय प्रकाराचा जो आकृतिबंध रूढ झाला आहे त्याचे स्वरूप संस्कृतमधील निबंधासारखे नाही, तर त्याचे स्वरूप इंग्रजीमधील एस्से या गद्य प्रकारासारखे असल्याचे आपणाला दिसून येते. इंग्रजी भाषेतील वैचारिक गद्य अथवा निबंध हा आकृतिबंध मराठी आधुनिक सुशिक्षित विचारवंत जे आहेत त्यांनी मराठीमध्ये निर्माण केला आणि अनेक विद्यांच्या शाखोपशाखांनी तो समृद्ध होत गेल्याचे आपणाला दिसून येते. इंग्रजीतील एस्से या शब्दाचाच मराठी निबंध हा पर्यायी शब्द आहे. निबंध हा आकारदृष्ट्या टिपण, टिपा आणि व्याप्तीदृष्ट्या मोठ्या असलेल्या प्रबंधाच्या मध्ये कुठेतरी असल्याचे आपणाला दिसून येते. लघुनिबंधाचा जसा ललित लेख, ललित गद्य असा संज्ञात्मक विकास झाला, त्याप्रमाणेच निबंधाचा वैचारिक गद्य असा विकास अलीकडे झाल्याचे दिसून येते. निबंध व प्रबंध ह्यांचे हेतू ज्ञान संवर्धन आणि लोकशिक्षण असल्याचे दिसून येतात. निबंध जेव्हा प्रमाणाबाहेर मोठा होतो तेव्हा त्याला प्रबंध म्हणतात. प्रबंधामध्ये एखाद्या विषयाची सांगोपांग चर्चा असते, तर निबंधामध्ये निवडक मुद्दे चर्चिले जातात. प्रबंधाचे स्वरूप शास्त्रोक्त पद्धतीकडे अधिक झुकत असल्याचे आपणाला दिसून येते. त्याचे आवाहन तत्व आणि तर्कबुद्धीला अधिक असते. निबंधाचे आवाहन प्रबंधा इतके तर्क आणि तत्वबुद्धीला आवाहन करणारे नसते. ते निखळपणे तार्किक, तात्विक असते, पण तत्वजडतेकडे ते झुकत नाही. निबंध सर्वसामान्यांना पचनी पडेल अशा रूपात मांडला जातो. त्याचे कारण तो वृत्तपत्राच्या किंवा नियतकालिकाच्या आश्रयाने वाढल्याचे आपणाला दिसून येते. अशा या निबंधाच्या पूर्वपीठिकेकडे थोडासा दृष्टिक्षेप टाकू. निबंधाची बीजे युरोपमधील मॉतेन या फ्रेंच लेखकाच्या लेखनात म्हणजेच एस्से मध्ये आढळतात. या संदर्भात डेव्हिड डायचेस यांनी त्यांच्या अ क्रिटिकल हिस्ट्री ऑफ इंग्लिश लिटरेचर या ग्रंथात मॉतेन या लेखकाकडे निबंध या लेखन प्रकाराचे श्रेय किंवा जनकत्व दिल्याचे दिसून येते. यानंतर दुसरा एक महत्त्वाचा निबंधकार म्हणजे बेकन. निबंधाचा जनक मॉतेन असला तरी निबंधाचा खरा विकास बेकन याने केलेला आपणास दिसून येतो.
बेकनचे निबंध वस्तुनिष्ठ विषयनिष्ठ होते. व्यक्ती आणि सार्वजनिक जीवन, प्रसिद्ध स्थळे या विषयावर जसे ते आढळतात त्याचप्रमाणे उदारता, मानवी दुःख आणि साम्राज्य, राज्य आणि सत्तेची महानता, सत्य आणि मृत्यू, मुले, बालक, लग्न, द्वेष, प्रेम, मानवी शहाणपणा असे अनेक विषय आणि मूल्य तत्वांवरती आधारित असे ते निबंध होते. विषयांची विविधता आणि मुक्त चिंतन त्या निबंधांमध्ये आढळते. मोतेंच्या निबंधात वैचारिक निबंधाची बीजे आहेत, पण स्वतंत्रपणे या रूपबंधाचा विकास इंग्रजीमध्ये बेकनने केल्याचे आपल्याला दिसून येते. बेकन आपल्या निबंधामधून जी वैशिष्ट्ये प्रकट करतो ती वैचारिक गद्याची लक्षणे असल्याचे आपल्याला दिसून येतात. बेकनच्या निबंधाची प्रकृती गंभीर, विचारनिष्ठ, तर्कसंगत, गोळीबंद, मतप्रदर्शनात्मक, न्यायनिष्ठुर अथवा निर्णायक, वस्तुनिष्ठ होता. त्याची भाषा देखील रेखीव, सुभाषित वजा भाषा होती. ही सर्व लक्षणे पाहता मराठी निबंधसुद्धा बेकनच्या धर्तीवर लिहिला गेला आहे असेच म्हणावे लागेल. मराठीमध्ये निबंध लिहिला गेला तो वासाहतिक काळात. इंग्रजांनी किंवा ब्रिटिशांनी मुद्रणालये, वृत्तपत्रे, नियतकालिके सुरू केल्यानंतर, म्हणजेच वृत्तपत्रांच्या आश्रयाने निबंध वाढला. निबंधांनी प्रथम सामाजिक सुधारणेचे प्रश्न हाती घेतल्याचे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर राजकीय स्वातंत्र्याची मांडणी त्यातून होऊ लागली. म्हणूनच समाजसुधारकांकडेच या निबंधाचे श्रेय जाते. लेखनाची जी काही उद्दिष्टे आहेत किंवा लेखनाचा जो काही उद्देश आहे, नेहमीच त्याचा परिणाम लेखनाच्या ठेवणीवर किंवा रचनाबंधावर होत असल्याचे आपणाला दिसून येते. आणि म्हणूनच इसवी सन 1874 पूर्वीचा मराठी निबंध हा ज्ञानप्रसार, समाज सुधारणा ह्या हेतूने प्रेरित होऊन लिहिला गेला होता. तर 1874 नंतरचा जो निबंध आहे तो राजकीय स्वातंत्र्य, समाज सुधारणा अशा वळणाने वाढल्याचे आपणाला दिसून येते. तर स्वातंत्र्योत्तर कालखंडात म्हणजेच 1950-60 नंतरचा जो निबंध आहे तो सामाजिक समस्या व तात्विक प्रश्नांच्या अंगाने विकसित होत गेल्याचे दिसून येते. निबंध किंवा वैचारिक गद्य ही तर्कशुद्ध रीतीने केलेली, बुद्धीला आवाहन करणारी, आपले मत ठामपणे प्रतिपादन करणारी, साधारणतः या लक्षणाने युक्त अनुभव, इतिहास, अवलोकन व वास्तव यांच्या पृष्ठभूमीवर उभी असणारी ही रचना आहे. त्याला शीर्षक किंवा मथळा, विशिष्ट प्रारंभ, मध्य व निर्णयात्मक अथवा निष्कर्षात्मक शेवट असतो. सांगोपांग चर्चा, खंडनमंडनात्मकता, युक्तिवाद पूर्णता, तात्कालिकता, प्रासंगिकता, तात्विकता असे त्याचे स्वरूप असल्याचे आपणाला दिसून येते. आणि अशा प्रकारे निबंध म्हणजेच वैचारिक गद्य वस्तुनिष्ठा, तर्कशुद्धता, विषयप्रधानता, सुस्पष्टता, तात्विकता, युक्तिवाद पूर्णता, खंडनमंडनात्मकता, चर्चात्मकता इत्यादी वैशिष्ट्यांमुळे किंवा घटक तत्वांमुळे ललित गद्यापेक्षा केवळ वेगळाच नव्हे तर अगदी विरुद्ध ध्रुवावर स्थापित झाल्याचे आपणाला दिसून येते. असा हा जो निबंध आहे किंवा वैचारिक गद्य किंवा वैचारिक साहित्य जे आहे त्याला इंग्रजीमध्ये नॉन फिक्टिशियस असा शब्दप्रयोग केला जातो. नॉन फिक्टिशियस हे विशेषण नॉन फिक्शन या नामापासून बनलेले आहे. वर्ल्ड इंग्लिश डिक्शनरी या शब्दकोशात नॉन फिक्शनचा अर्थ प्रेस लिटरेचर दॅट कॉन्सिस्ट ऑफ फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन असा दिला आहे. म्हणजेच काल्पनिकतेपेक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आशय गद्यात्मक शैलीत ज्यात व्यक्त होतो ते साहित्य होय. मराठीतील वैचारिक साहित्याचे स्वरूप इंग्रजीतील नॉन फिक्टिशियस लिटरेचर सारखेच असल्याचे आपणाला दिसून येते. वैचारिक साहित्य या शब्दामध्ये वैचारिक आणि साहित्य अशी फोड दोन पदांमध्ये करता येईल. वैचारिक या संज्ञेचे स्वरूप लक्षात घेण्यासाठी विचार, विचारवंत, विचारसरणी व वैचारिकता हे घटक
व त्यातील परस्पर संबंध पाहणे गरजेचे आहे. विचार. वैचारिक हा शब्द विचार या नामापासून बनलेले भाववाचक नाम आहे. प्रत्येक व्यक्ती विचार करत असते. विचार क्षमता ही भाषिक क्षमते एवढीच प्रबळ शक्ती असल्याचे आपणाला दिसून येते. माणसाला मनुष्यत्व प्राप्त होण्यासाठी, माणूस म्हणून त्याला समाज मान्यता मिळण्यासाठी किंवा त्याला पूर्णत्व मिळण्यासाठी भाषेबरोबरच विचार ही महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. माणूस हा विचारशील प्राणी आहे. आपल्या जीवन आणि सृष्टी संदर्भात तो विचार करत असतो. मात्र या विचारांचे स्वरूप व्यामिश्र असल्याचे आपणाला दिसून येते. विचार हा मानवी जीवनाला ऊर्जा देणारा घटक आहे. मानवाचा विकास हा त्याच्या मानसिक व बौद्धिक विचारांवरती अवलंबून असल्याचे आपणाला दिसून येते. त्यामुळे विचार हा घटक महत्त्वाचा आहे. यशवंत मनोहर या विचारांचे महत्त्व स्पष्ट करताना म्हणतात, विचार हा कोणत्याही संस्कृतीच्या खोलीचा व उंचीचा मापदंड असतो. त्या संस्कृतीमधील भावनात्मक व्यवहार हा अधिक अर्थपूर्ण, सर्वस्पर्शी, अधिक उपकारक व प्रकाश तत्वस्पर्शी होण्यासाठी विचारांच्या कक्षा अधिकाधिक विस्तृत होणं आवश्यक असतं. विचार हा मुळात असतो. या अनुभवातून निष्कर्ष निर्माण होतात आणि ते माणसाच्या विवेकशक्तीचा विकास करत असतात. विचार हा मानवी जीवनात जसा विवेकशक्तीचा विकास करतो तसाच सृजनशक्तीचाही तो विकास करत असतो. ही सृजनात्मकता लिखित माध्यमातून आविष्कृत होऊन वैचारिक साहित्याची निर्मिती करते. म्हणूनच विचार हा वैचारिक साहित्याचा प्राण असल्याचे दिसून येते. वैचारिक साहित्यात या विचारांची मांडणी केलेली असते. त्यामुळेच वैचारिक या संकल्पनेतील पहिला व महत्त्वाचा घटक म्हणजे विचार होय. त्यानंतर वैचारिक या संकल्पनेतील पुढचा महत्त्वाचा घटक म्हणजे विचारवंत होय. विचार करणारा तो विचारवंत, अशी ढोबळ व्याख्या विचारवंताची केली जाते. मात्र प्रत्येक व्यक्ती विचार करत असते म्हणून ती काही विचारवंत असत नाही. विचारवंत या शब्दाची व्याख्या करताना जनार्दन वाघमारे म्हणतात, जो आपल्या बुद्धीचा अर्थात विचारशक्तीचा सृजनात्मक उपयोग करतो तो म्हणजे विचारवंत होय. म्हणजेच नवनिर्माणक्षम प्रज्ञा ज्याच्याजवळ असते तो म्हणजे विचारवंत होय. इंग्रजीत विचारवंत याला थिंकर हा शब्दप्रयोग केला जातो. त्यालाच मॅन थिंकिंग असेही म्हटले जाते. यावरूनच विचारवंताला चिंतनशील मनुष्य असेही म्हणता येईल. विचारवंतांच्या विचारांचा परिप्रेक्ष्य हा समाजसापेक्ष असतो. व्यक्ती आणि समाज या घटकातील सर्व व्यवस्थांचा तो अभ्यास करत असतो. त्यामुळेच विचारवंताच्या व्यक्तिमत्वाला एक सामाजिक मूल्य प्राप्त होते. विचारवंतांचे चिंतन विषय हे समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, विज्ञान, इतिहास, राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, तर्कशास्त्र, तत्त्वज्ञान, कला इत्यादी असतात. त्यामुळे त्याच्या अध्ययनाला आंतरविद्या शाखीय स्वरूप देखील प्राप्त होते. या सर्व शाखांमधील सिद्धांतनातून विचारवंताचा पिंड घडत असतो. त्याची विचारसरणी व तत्त्वज्ञान उभे राहत असते. विचारवंताच्या लेखनामागे त्याची विशिष्ट अशी भूमिका असते. तिलाच विचारधारा किंवा विचार प्रणाली असे म्हणतात. हे विचारवंताचे वैशिष्ट्य सांगताना एका अर्थाने मर्यादाही ठरू शकते. म्हणून मानवी जीवन मूल्यसापेक्ष विचार प्रणाली हा आग्रह विचारवंताच्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भात धरणे उचित होईल. विचारवंताचे समाजातील स्थान अत्यंत महत्त्वाचे असते. ज्या समाजातील विचारवंत वैश्विक विचाराधिष्ठित तत्त्वप्रणालीचा आग्रह धरतो तो समाज वैचारिकदृष्ट्या चिरंतर असतो. म्हणूनच विचारवंतांवर फार मोठे सामाजिक दायित्व असते. जनार्दन